क्रिकेट रसिक हो, नमस्कार. मी विवेक कुलकर्णी आमच्या क्रिकेट गप्पा या क्रिकेटवरच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. भारत या आशिया कपच्या अंतिम फेरीत दिमाखात दाखल झाला आहे. खरं तर आजचा विजय एक वेळ असे वाटली होती, सुरुवात जेव्हा भारताचे 168 धावा झाल्या तेव्हा असं वाटलं की या धावा कमी आहेत आणि ज्या पद्धतीत बांगलादेशनी सुरुवात केली असं वाटलं की आज बहुतेक एक झटका बसेल. मात्र वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि बुमराह, ज्या बुमराहच्या ज्या स्पेलची आपल्याला अपेक्षा होती तो स्पेल त्याने आज टाकला आणि भारताला 41 धावांनी मोठा विजय. हा 2020च्या फॉर्मॅटमधला खूप मोठा विजय मानला जातो आणि मानायलाच हवा. त्यामुळे भारतीय संघ आपला 5वा विजय नोंदवत आशिया कपच्या फायनलमध्ये डेरे दाखल झाला आहे आणि तेही शानमध्ये दाखल झाला आहे. आत्तापर्यंत भारत या स्पर्धेत एकदाही पराभूत झाला नाही आणि हा मोमेंटमही असाच शेवटच्या सामन्यातही राहणार हे आपल्याला खात्रीपूर्वक सगळ्यांना वाटत असेल तर त्यात काही चूक नाही, कारण भारताचा परफॉर्मन्स आहे तो जगज्जेत्या संघाचा आहे. त्याच्यामुळे आणि मला खास कौतुक सूर्यकुमार यादवचं वाटतं. आज भारतीय संघाने तब्बल 4 ते 5 कॅच सोडले पण त्याच्या चेहऱ्यावर एकदाही निराशा, चिडचिड असे दिसले नाही आणि हे उत्तम नेत्याचं लक्षण आहे. मला त्याच्यामुळं सूर्यकुमार यादवचं विशेष कौतुक वाटतं आणि ओव्हरऑल एकंदरीतच भारतीय संघातल्या प्रत्येक बॉलरचं आज जी बॉलिंग दाखवली, घातक गोलंदाजी म्हटलं गेलं होतं तीही आजच्या सामन्यात दिसली आणि भारताने बांगलादेशवर मोठा विजय मिळवून आपला फायनलमधला प्रवेश फिक्स केला. आता आपली एकच मॅच उरली, ती आता फक्त केवळ एक आपण त्याला असं म्हणू शकतो सराव, अंतिम फेरीच्या आधीचा सराव आहे. पण क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट कधीही कॅज्युअली घ्यायची नसते आणि 2020मध्ये तर नसते घ्यायची. त्यामुळे मला खात्री आहे की भारत श्रीलंकेविरुद्ध सुद्धा अत्यंत गांभीर्याने आणि फायनलमध्ये तर याहून अधिक गांभीर्याने खेळून भारताला 9व्यांदा आशिया कपचं विजेतेपद मिळवून देईल. माझ्या मनात याबद्दल कुठलीही शंका नाही. आजच्या खेळाबद्दल जर कौतुक करावं म्हटलं तर मला अभिषेक शर्माबद्दल काय बोलावं हेच समजत नाही. काय प्लेअर आहे, त्याचा काय कॉन्फिडन्स आहे, त्याची बॉडी लँग्वेज, कौतुक करावं तेवढं कमी आहे. 6 मारण्याची ती क्षमता आहे, ती अफाट आहे. अफाट हा एकच शब्द आहे, त्याला अफाटच म्हणता येईल. त्याच्यानंतर गिलनी त्याला उत्तम साथ दिली, पण मात्र अचानक नंतर भारताच्या काही विकेट पडल्या आणि भारताची अवस्था थोडी बिकट झाली होती. पण थँक्स टू हार्दिक पांड्या, त्याने शेवटच्या क्षणी आपला संयम आणि बुद्धी जागृत ठेवली आणि भारताला चांगली धावसंख्या गाठून दिली. आणि मग बॉलिंगमध्ये तर काय आपण आजच्या गोलंदाजीचं कौतुक होईल तेवढं कमीच आहे. पण मला बांगलादेशच्या सैफचे कौतुक करावं वाटतं. त्याने प्रत्येक बॉलरला उंचचे उंच आणि लांबचे लांब षटकार मारले, डेअरिंग दाखवली आणि टेक्निकही त्यात छान वाटलं. पण एकट्याची झुंज काही कामी नाही आली. त्यांच्या बाबतीत गडही गेला आणि सिंह गेला. पण ओव्हरऑल आपल्याला बांगलादेशच्या क्रिकेटबद्दल काय फारसं घेणं देणं नाही. आज आपल्या संघाचा आनंदाचा दिवस आहे आणि वी ऑल आर हॅपी. आपण खरंच खुश आहोत, कारण भारताने फक्त विजय मिळवला असं नाही तर भारताने या स्पर्धेत आपलं सातत्य राखलं आणि सातत्य फार गरजेचं होतं. हा सलग 5वा विजय आणि आता फक्त 2 विजय आपल्याला हवेत. त्यानंतर आपल्याला मिळणार 9वा आशिया कपचा झळाळता चषक. सो कॉंग्रॅट्स टू इंडियन टीम, कॉंग्रॅट्स टू ऑल ऑफ यू अँड कॉंग्रॅट्स टू मी ऑल्सो. छान असंच प्रेम करत राहा. क्रिकेट गप्पा या शोला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात. असाच प्रतिसाद यापुढे देत राहा. आपल्या सूचना असेल तर आम्हाला सांगा. काही कॉमेंट असतील तर कॉमेंटही कळवा आणि आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भारताच्या विजयाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुड नाईट. धन्यवाद.